5:15 वाजलेत. मी हळू बोलते कारण सगळे झोपलेत. मी आता चालले एक्सरे काढायला कारण माझा पाय थोडासा मुरगळलाय गाडीवरून येताना. सो आजपासून खूप दगदग आहे. आज शूट पण आहे. सो बघूया काय होतंय. पण शो मस्ट गो ऑन. आत्ता जरी पाय सुजला असला तरी मला परफॉर्मन्स करावाच लागेल. सो चला दिवसाची सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर मला कळालं की क्लिनिक हे 8 वाजता उघडणार आहे. मी उगाचच एवढ्या लवकर आले होते. म्हटलं आता घरी जाऊन काय करणार, तर म्हटलं बसूया बस स्टॉपवर. तेवढ्याच समोर बघते तर काय, एका ट्रकने झाडाला धडक दिली. बराच वेळ तो ट्रक थांबला होता. कसाबसा त्याने बाजूने घेऊन मग तो निघून गेला. त्याच्यानंतर एक्सरा काढून झाल्यावर मी केस काढण्यासाठी आले कारण आज मंगळागौरीचा प्रयोगसुद्धा होता. तर तिथे सुद्धा त्यांना कळालं की मला चहा खूप आवडतो, तर त्यांनीसुद्धा मला चहा ऑफर केला. तर मी चहा घेतला आणि त्याच्यानंतर त्याने माझे केस काढायला घेतले. तर हे आहे सूप ज्याला आम्ही पेंट केलं आहे. ह्या करवंट्या आहेत त्यांना पण पेंट केलं आहे. ही लाटणं, कळशीला बाजूने प्लास्टिकची फुलं लावली आहेत आणि ही जी बॅग आहे, जे माझं कॅरेक्टर आहे अगरबत्ती विकण्याचं, त्याच्यासाठी मी ही बॅग वापरते स्टेजवर. आणि यात एक पॅकेटसुद्धा आहे अगरबत्तीचं, तुम्ही बघू शकता. तर अशी ही माझी पिशवी, याच्यावर नावसुद्धा आहे सोनाली आणि ग्रुपचं नाव शिवकन्या. तर हा आहे माझा ज्वेलरी बॉक्स. याच्यामध्ये तुम्ही चंद्रकोर टिकल्या बघू शकता, कानातले आहेत, नथ आहे. त्याच्यानंतर माझी पर्सनल नथ आहे जी मी कॉन्ट्रॅक्ट शोला वापरते. ही चंद्रकोर आहे, ही सगळ्यांसाठी घेतलेली, तर मला पण दिली त्यांनी. आणि बुगडी आहे कानात घालायची, ही मी गुढीपाडव्याला वापरलेली. ही ठुशी आहे, बांगड्या आहेत, तोडे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कॉईन हार बघू शकता आणि छोटंसं मंगळसूत्र, मणी मंगळसूत्र आणि कोल्हापुरी साज आणि हे मोठं मंगळसूत्र. आणि एक गोष्ट राहिली, पैंजण आणि या हिरव्या बांगड्या. असा आमचा हा पूर्ण सेट आहे ज्वेलरीचा. त्याच्यानंतर मेकअपसाठी मॉइश्चरायझर आहे, प्रायमर आहे, कन्सिलर आहे आणि सनस्क्रीन आहे. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे क्रायलॉनचे प्रॉडक्ट्स आहेत. तिथून मी एक पॅलेटसुद्धा घेतलं होतं आणि हे मी सगळं मेकअपचं सामान मी इथून घेतलं आहे आपल्या बुलेशवरवर. त्याच्यानंतर माझ्याकडे 2 आयब्रो पेन्सिलसुद्धा आहेत, एक काजळ पेन्सिल आहे. आयब्रो पेन्सिल 2 आहेत, म्हणजे ब्राऊनमध्ये 2 आहेत, एक ब्लॅकमध्ये आहे, एक काजळ आहे लॅक्मीचं, लायनर आहे, शार्पनर आहे, परत हायलायटर आहे, हायलायटरचा ब्रश आहे, हे लिप ग्लोज आहेत 2 आणि एक लिपस्टिक आहे. नमस्कार, मी सोनाली सुरेश नाडकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. जसं की मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणाले होते की मी मंगळागौरीला काय काय वस्तू यूज करते, म्हणजे मेकअप, परत ज्वेलरी आणि साडी. आणि आमचं जो कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार मी मंगळागौरीची बॅग कशी प्रॉपर भरते किंवा कशी तयार होते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग. त्याच्यानंतर प्रायमर लावते आता. जे मी प्रायमर लावते ते डोक्याला सुद्धा लावून घेणार आहे, ते कारण तिकडे मी विग नाही घालणार आहे, मी बाळ लुकवर परफॉर्मन्स करणार आहे. सो डोक्याला सुद्धा थोडं प्रायमर लावून घेतलं. मॉइश्चरायझर लावलंय मी डोक्याला आधीच. असं काय सेट करून घेतलं. पंखा समोर सुरूच आहे, ते वाळू द्यायचं पंख्याने. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन घेतलं. माझी बॅग मी शिवायला टाकल्यामुळे माझं स्पंज त्याच्यामध्येच राहिला चेनमध्ये, आणि ते दुकान नेमकं बंद आहे. आता मला वेगळ्या बॅगेमध्ये सामान घ्यावं लागेल. ती मोठी बॅग घेतली होती मी दादाकडून, पण मग आता हा एक स्पंज आहे, बघते ह्याने होते का. आता हातानेच ब्लेंड करावं लागेल. करेक्टर लावून घेतलं चेहऱ्याला सगळीकडे, जिथे जिथे डाग वगैरे आहेत अशा ठिकाणी. त्यानंतर माझ्याकडे जो अवेलेबल आहे त्या स्पंजने मी स्प्रेड केलं. आपल्याला फक्त टॅपच करायचं आहे, ते घासायचं नाही आहे कुठेच. स्टिक लावून झाल्यानंतर
सगळीकडे स्प्रेड केल्यावर म्हणजे चेहऱ्याला, मानेला, डोक्याला सगळीकडे स्प्रेड केल्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर लावायला सुरुवात केली. ती सुद्धा चेहऱ्याला, मानेला, डोक्याला सगळीकडे लावायची आहे. ज्यांना आयब्रो नाही आहेत त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. पेन्सिल आपल्याला हलक्या हाताने फिरवायची आहे. त्याच्यासोबत एक पेन्सिलचं टोपण असतं, त्याला ब्रशसारखं आता नवीन आलं आहे, त्याने वाटल्यास हलकं स्प्रेड करायचं आणि हलक्या हाताने आयब्रोवर पेन्सिल फिरवायची, जेणेकरून आयब्रो आपले नॅचरल वाटतील. नाहीतर मी काही लोकांचे आयब्रो बघितले, ते पेन्सिल अगदी जोर देऊन त्या आयब्रोवर गिरवत बसतात. तर असं नाही करायचं आपल्याला. ते काय पेंटिंग नाही आहे. आपला चेहरा हा नॅचरल आणि छान दिसला पाहिजे मेकअप केल्यावर सुद्धा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी दोन्ही डोळ्यांना आयशॅडोज करून घेतले एकदम हलक्या हाताने. ते पण डोळ्यांच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा टास्क म्हणजे लायनर लावणं. मला आधी अजिबात जमायचं नाही. मी आधी पेन्सिल लायनर लावायची. पण हे लॅक्मीचं लायनर मी जेव्हापासून लावायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आता सवय झाली आहे, म्हणजे आता बऱ्यापैकी जमते. त्याच्यानंतर हायलायटर करून घेतलं आणि मला वाटतं माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. आता मी साडी नेसून रेडी होते. त्याच्यानंतर मी ज्वेलरी काय घालणार आहे ते प्रॉपर एक दाखवेन. मी म्हणाले की आता मी वेग लावून जाणार. पेटपट्टी आणि ही माझी कैची. 8 वाजता मला पोहोचायचं आहे. आता वाजले 7:30. पायाला थोडंसं दुखापत झाल्यामुळे मी डायरेक्ट आता टॅक्सीच करणार आहे. सो मी लगेच पोहोच. आणि फायनली हा वेग लावते मी आता. चला आता फायनली मी तयार आहे. आता आपण डायरेक्ट जाऊया जांभोरी मैदानात. असं थोड्या वेळात मी आता जांभोरी मैदानात पोहोचेन. पण काही आमच्या पोरी आहेत ज्या जॉबला जाणाऱ्या आहेत, त्या आता तयारी करतील आणि मग येतील. तर भेटूया आपण. ही सगळी तयारी करून मी खूप दमले. सो चाय तो बनताय, तर मी एक कटिंग घेतली. सगळी लोक माझ्या तोंडाकडे बघत होती. तर मी तिथे पोचले आणि बघते तर काय सुंदर अशी रांगोळी काढलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पण पडले आणि पुढे गेले. बघते तर परफॉर्मन्स सुरू झाले होते. आणि डोक्याला थोडंसं डल झालं होतं. सो डोक्याचा मेकअप थोडा डल झाला होता. तर मी स्टिक लावायला सांगितलं नैनाला. तर बघा यांची मस्ती कशी चालली. पुढे माझ्या मागे फोटो बॉम्बे सॉरी व्हिडिओ बॉम्बे बाय. नैनाने सगळीकडे स्टिक स्प्रेड केलं. जे चेहरा आहे तोच मेकअप डोक्याला दिसला पाहिजे, वेगळा नाही दिसला पाहिजे. करेक्ट करत होती. माझा ब्लॉग आहे मोठा. हा मोठा ब्लॉग आहे की नाही आपला? हा मोठा आहे, म्हणून तर मला मी आडवा नाही उभा नाही करत. कशी दिसते मी. आता एक परफॉर्मन्स आहे, त्याच्यानंतर आम्ही परफॉर्म करणार आहे. माझ्या पायाला दुखापत झाली आहे, पण आता सोपणार आहे मी परफॉर्मन्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही इथे बघताय की तिने मॅक्सी घातली आहे, एक पांढरी साडी नेसती आहे. आता तिने मॅक्सीवर ओढणी घेतली आहे आणि मी सुद्धा बॅगेतून माझं स्कर्ट काढलं.
जे मी आता साडीवर घालणार आहे ते याच्यासाठी की आमची थीमच तशी आहे. आता मी टी शर्टसुद्धा काढलं आहे, ते सुद्धा वरून घालणार आहे. मी एक अगरबत्ती विकणारी दाखवली आहे आणि मला केस नसतात त्याच्यामुळे मी टोपी वगैरे घालते. आता ही बघा, ही आहे वृषाली. तर बघा मी आता स्कर्ट घालते आणि नॅनो मला मदत करते स्कर्ट घालायला. टी शर्ट मी स्कर्टच्या आत इन करते आणि त्याच्यानंतर मी कॅप घालते. आणि जशी मी तुम्हाला ती ब्लॅक कलरची बॅग दाखवली होती ज्याच्यामध्ये अगरबत्ती आहे ती घेऊन मी विकायला जाते. कन्सेप्टच अशी आहे की ज्या बायकांना मंगळागौर खेळता येत नाही किंवा ज्यांना खेळायला मिळत नाही, जमत नाही, अशा बायकांसाठी ही मंगळागौरीची थीम होती. आणि बघू शकता मी आता रेडी झालेली आहे. ही दीपाताई ज्यांच्या अंगावर कोड असतात त्यांचं कॅरेक्टर करते. ही नैना आणि ही सफाई कामगार आहे जी मागे ड्रेस आणि ओढणी बांधली होती. आणि ह्या ज्या व्हाईट कलरची साडी नेसली ती ताई विजयाताई, ती विधवा बाईचे कॅरेक्टर प्ले करते. सो फायनली मी तयार झालेली आहे. चला बाय बाय. परफॉर्मन्स झाल्यानंतर इथे सगळेजण ॲप्रिशिएट करत होते. जिने त्यांना प्राईज दिलं ती माझ्या मित्राचीच बायको होती. इथे मस्त आकाशपाळणा तुम्ही बघताय, जत्रा आहे. त्याच्यानंतर आम्ही परफॉर्मन्स केला. व्हिडिओ नाही आहेत पण काही फोटोज आहेत ज्याचे क्षण तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा क्षण म्हणजे रिझल्टचा. तर बघू आता आमचा कितवा नंबर येतोय. अभिनंदन. कोणाचं असेल? इथूनच आवाज येतोय. चिंचपोकळी शिवकन्या ग्रुप प्रथम क्रमांक विजेत्या यशस्वी नाट्य महोत्सव मंगळागौर 2025 स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकन्या चिंचपोकळी. अभिनंदन. या बा. तर तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे आम्हाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आम्ही सगळ्याच खूप खुश आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायाला लागलेलं असून सुद्धा मी खूप व्यवस्थित परफॉर्मन्स केला. खरंच बाप्पा तुझे खूप खूप आभार. मला टेन्शन होतं की आज मी परफॉर्मन्स करेन की नाही. सो तुम्ही बघताय हे आम्ही प्राईज घेतोय. खूप आनंद झालेला आहे. आणि जेव्हा आम्हाला पहिला क्रमांक मिळतो तेव्हा वेगळाच आनंद असतो. आणि ॲक्च्युली पहिला क्रमांक आम्ही हा सोडलेला नाही आहे. प्रत्येक स्पर्धेला आम्ही पहिला क्रमांक पटकावला आहे. आमची थीम पण तशी आहे आणि सगळ्याजणी परफॉर्मन्ससुद्धा उत्तम करतात. आणि सो तुम्हाला जर आमचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर जेव्हा आम्ही मंगळागौरी स्पर्धेला जाऊ तर मी स्टोरीजला व्हॉट्सअपला इंस्टाग्राममधून मी तुम्हाला सांगत राहीन. कारण प्रत्येकाला पर्सनल मेसेज करणं हे मला जमणार नाही, कारण गडबड असते. तुम्ही स्वतः बघितलं आता किती गडबड असते. परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही काही फोटोज काढले, रील काढल्या. कंपनीतर्फे आणि मी नैनाच्या ताईकडे गेले. तिने छान असे धपाटे दिले होते, खरंच खूप उत्तम होते. आता त्याच्यानंतर वेळ आली आहे घरी जायची. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.